नमस्कार. द कोर इन्फिनिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मी अमित डहाणे. आपली जी NCERT सीरीज आहे, ज्यात आपण बेसिक NCERT बघतोय सगळं, त्याच्यामधलं आपलं 8वीचं NCERT आपण गेल्या लेक्चरमध्ये काय केलेलं आहे, स्टार्ट केलेलं आहे. 8वीचं NCERT मेनली त्याचं नावच काय आहे, इट्स अ रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट, असणाऱ्या संसाधने आणि विकास, असं या पुस्तकाचं काय आपलं नाव आहे 8वीच्या. पहिले तुमचं 6वी 7वीचं पुस्तक काय करते, इट्स अ व्हेरी बेसिक ज्योग्राफी, याच्याशी ते काय करतं, डील करतं. पण आता असणारा पुढे 8वी जसं पुढे पुढे जातो आपण, याच्यात मग असणारे संसाधने, संसाधनाच्या आधारे मानव म्हणून आपला असणारा विकास, आणि त्या विकासासाठी आपण संसाधनाचा, नैसर्गिक संसाधनाचा कसा उपयोग करतो, या संदर्भातलं असणारं काय आहे, हे पुढचं आपला टॉपिक आहे. मग आज आपण मिनरल्स अँड रिसोर्सेस म्हणजे खनिजे, त्याला म्हणतोय काय, आपलं मेनचं आज असणारं तुमचं खनिजे आणि ऊर्जा संसाधने, हा टॉपिक आपल्याला आज कव्हर करायचा आहे. कुठला? खनिजे आणि ऊर्जा संसाधने. याच्याबद्दल 8वीचं पुस्तक NCERTचं काय म्हणतं, काय देतं माहिती, ते आपण समजून घेऊया आणि त्याच्या पुढचे आपले हे टॉपिक्स करूया. ओके, आजचं आपलं 9वं सेशन आहे NCERTचं. जवळजवळ आपले 7 सेशनमध्ये आपण पहिले 6वी आणि 7वी कव्हर केलं. त्यानंतर 8व्या सेशनमधनं मी 8वीचं पुस्तक ओपन केलं. आजचं 9वं सेशन आहे. सर्व सेशन तुम्ही बघा. वाटल्यास परत एकदा मी काय करून देतो, टॉपिक वाईज त्याला लिस्टेड करून देतो, इयत्ता आणि टॉपिक वाईज. त्याच्यामुळे तुम्हाला ते फार इझी जाईल, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. फक्त सुरू करण्याच्या आधी नेहमीप्रमाणे आपली ज्या काही बेसिक आपल्या असणाऱ्या बॅचेस आणि याची माहिती तुम्हाला एकदा देतो. ती माहिती पण तुम्ही ऐकायची आहे. ती म्हणजे काय, तर आपली स्पेशल कंटेंट सिरीज ही आपल्या यूट्यूबवर द कोर इन्फिनिटीच्या काय असते, दर आठवड्यात असते. ही पण तुम्ही बघितली पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न 2025 आपण एक प्रकारे टार्गेट करतोय. आणि शिवाय 2024ची असणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा, याच्यासाठी पण हाच कंटेंट आहे, सेम कंटेंट आहे. हा कंटेंट इथं सुद्धा आपल्याला काय होईल, उपयोगाला येईल. लक्षात घ्यायचंय. त्यानंतर आपली GS फाउंडेशन बॅच, बेसिक पण ॲडव्हान्स, ही बॅच आपण मार्चमध्ये स्टार्ट करतोय. लक्षात घ्यायचंय, ही बेसिक आहे आणि ॲडव्हान्स अशी दोन्ही NCERT म्हणूनची बॅच आहे. ही जवळजवळ तुमची बॅच चालेल 2.5 महिन्याची. रोज असणारी 4 तासाची ही बॅच असणार आहे. आणि याच्यात इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान, इतकं सर्व बेसिक, आन्सर रायटिंग, एसे काय असतं, करंट कसं वाचायचं, करंटचा अभ्यास, हे सर्व बेसिक यात आपण कव्हर करू. आणि मग तिथून जुलैमध्ये आपली संपूर्ण 1.5 वर्षाची असणारी कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच स्टार्ट होईल. पण ह्या पण बॅच ऑनलाईन ऑफलाईन राहील. तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, ती इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. शिवाय आता जी काही राज्यसेवा 2024ची परीक्षा आहे, त्या 2024च्या राज्यसेवा परीक्षेसाठी आपण असणारी 28 एप्रिलची प्री, याला टार्गेट करताना मी 125+ टार्गेट करायचं असं आपल्याला डोक्यात ठेवलं पाहिजे. जरी मागचं मिनिट 108 लागल्यावेळेस जागा कमी आहे, कदाचित 115 120च्या आसपास मिनिट लागू शकतो. त्यासाठी 125 टार्गेट ठेवून मग PYQ द्वारे कंटेंटची रिव्हिजन तुम्ही कशी केली पाहिजे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा असणारा आपला कंटेंट चेक करायला, तो कंटेंट आणखीन पक्का करायला, बिल्ड करायला कशी मदत होते, त्याच्या आधारे रिव्हिजन कशी केली पाहिजे, याचं लेक्चर आपलं येत्या शनिवारी तुमचं असणार आहे. संध्याकाळी 7:30 वाजता ते लाईव्ह लेक्चर असणार आहे. आणि आता येत्या सोमवारपासनं दररोज 8 ते 9 हे आपलं PYQ सेशन असणार आहे. 26, 27, 28 फेब्रुवारी भूगोलचं PYQ असणार आहे. त्यानंतर इतिहास 29, 1 आणि 2 मार्च पर्यंत इतिहास, असा आठवड्यातनं 6 लेक्चर्स आपले PYQ 2024च्या दृष्टीने, आणि आपला जो बेस आहे तो आणखीन पक्कवण्याच्या दृष्टीने सुद्धा PYQ सिरीज आपली सुरू होणार आहे. हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं. इज इट क्लिअर? मग मी आत्ता स्टार्ट करतो आजचा असणारा लेक्चर. त्या लेक्चरचा असणारा महत्वाचा पॉइंट तो इथं करूया. आजचं लेक्चर जे आमचं काय आहे, हे सोशल सायन्स, रिसोर्स आणि डेव्हलपमेंट याच्या संदर्भातलं काय लेक्चर आहे, ते लेक्चर आपण आता इथे बघूया. परत आता मी तुम्हाला हे लेक्चर आपण जे काही करतोय, याच्यातलं 1 मिनिट फक्त मी आधी येईल. ही लेक्चर जे आम्ही बघतोय, चालू हे करतोय, आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, आता आमच्या पुस्तकाचं नाव रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट आहे, नैसर्गिक संसाधने. आजचा आपला टॉपिक आहे मेनली, जो हे नवीन याच्यात दिलेलं नाही, यांनी इथं मिस केलेला आहे, हा ऍक्च्युली मिनरल्स आणि पॉवर रिसोर्सेस हा महत्त्वाचा टॉपिक आहे. हा नवीन पुस्तकात याच्यावर तुम्हाला सापडत नाही. मिनरल्स अँड पॉवर रिसोर्सेस हा महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की आपल्या असणाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला ऊर्जा लागते, त्याशिवाय आपण डेव्हलपमेंट करू शकत नाही. पण मिनरल्स आणि पॉवर रिसोर्सेसचा असणारा टॉपिक कशाशी डील करतो हे आपण समजून घेऊया. आता बघा, मिनरल्स अँड पॉवर रिसोर्स, ज्याला आम्ही म्हणतोय खनिजे, एक आम्हाला काय करायचं आहे, खनिजे, आणि दुसरं काय दिलेलं आहे, व
ऊर्जा संसाधने. काय दिलेलं आहे? ऊर्जा संसाधने. लक्षात घ्यायचंय. आता कशासाठी आम्हाला खनिजांची गरज असते हा पहिला प्रश्न पडला पाहिजे, आणि कशासाठी आम्हाला ऊर्जेची गरज आहे. शेवटी आपल्याला अभ्यास करत लॉजिक डेव्हलप करत जायचं आहे. लॉजिक डेव्हलप करता करता आपल्याला सिक्वेन्सिंग करायचं आहे, आणि मग त्याच्या आधारे आपण काय करणार आहे, आपला असणारा अभ्यास क्लिअर करणार. तो सहज रिकॉल होईल. समजला की असणारे प्रश्न जे ऑब्जेक्टिव्ह असेल किंवा मुख्य जे डिस्क्रिप्टिव्ह असेल याच्यामध्ये पण त्याचा सहज काय होत जाईल, उपयोग होत जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. मग आता तुम्ही सांगा मला, आपल्या खनिजांचा आपल्याला उपयोग काय होतो ते सहज आपण कुठल्या दैनंदिन जीवनात सुद्धा, किंवा मग आपण त्याला एका स्वरूपाचा आर्थिक विकास प्रगती असं म्हणतो, याच्यामध्ये आपल्याला निसर्गात उपलब्ध असणारे खनिज आपण डायरेक्टली इनडायरेक्टली वापरतो, म्हणजे वापरतोच. फॉर एक्झाम्पल, आता हा इथे दिसतो हा बोर्ड आहे, याची जी बॉडी आहे मेटलची आहे. मेटल हे काय, मेटल कुठून आलंय का, आपण तयार केलेलं आहे का? नाही. जे मॅनमेड आहे ते निसर्ग घेत नाही. फार सिंपल आहे. फॉर एक्झाम्पल प्लास्टिक जे मॅनमेड आहे त्याला निसर्ग ऍक्सेप्ट करत नाही, म्हणून आपण म्हणतो प्लास्टिक कधीच कुजत नाही, ते डिकम्पोज होत नाही. आणि मग प्लास्टिक पासून असणारं प्लास्टिकचं प्रदूषण किती वाढत चाललेलं आहे. जे निसर्ग तयार करतं ते निसर्ग काय करतं, अडॅप्ट करतं, म्हणजे ते कुजतं, ते डिकम्पोज होतं. हे लक्षात घ्यायचं आहे. आपल्या निसर्गात असणारी जी नैसर्गिक खनिजे आहे त्यांचा आमच्या दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात आम्ही काय करतो, उपयोग करतो. आणि या उपयोगासाठी आम्हाला मग हे खनिजे आम्हाला निसर्गातनं काढावी लागतात. म्हणजे खनिजांचे साठे कुठे आहे, खनिजांचे बेल्ट्स कुठे आहे, कुठले खनिज कुठे आढळतात, सर्वच्या सर्व खनिज आपल्या देशात असणं शक्य नाही. ही खनिज पृथ्वीवर विविध भागात काय विखुरलेली आहे. मग ही खनिज निर्मिती झाली कशी, ही खनिज म्हणजे नेमके काय. खनिजांचे 3 प्रकार केले जातात. जर आम्ही प्रकार करायचं झालं तर खनिजांचे मेटॅलिक, नॉन मेटॅलिक आणि असणारं आपलं एनर्जी मिनरल्स, ज्याला आम्ही म्हणतो ऊर्जा खनिजे असंही आपण म्हणू शकतो. किंवा फॉर एक्झाम्पल आमच्या बांधकामासाठी वापरणारे दगड वगैरे तो सुद्धा एक खनिजांचाच प्रकार आम्ही असं म्हणू शकतो. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला याच्यात काय करायचं आहे, तर खनिजे म्हणजे काय, त्याचं वितरण कसं आहे जगात, कुठले कुठले मुख्य खनिज जगात कुठल्या कुठल्या खंडात कुठल्या देशात आहे, असं या टॉपिकमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्या खनिजांसोबतच ज्याला आम्ही ऊर्जा संसाधने म्हणतो, म्हणजे औष्णिक ऊर्जा ती कोळशाच्या आधारे मिळवली जाते, किंवा ज्यातनं प्रदूषण नाही होत, ज्याला आम्ही नॉन कन्व्हेन्शनल म्हणतो. लक्षात घ्यायचंय. त्याच्यात आमची सौर ऊर्जा आली, पवन ऊर्जा आली, त्याचा काय संबंध, अशी सर्व माहिती हे पुस्तक डील करतं. फार चांगली आणि इम्पॉर्टंट माहिती आहे. इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट फॉर द एमपीएससी आणि यूपीएससी. याच्यावर कायम एमपीएससी यूपीएससी प्रश्न घेऊन येतं, हे पण लक्षात घ्या. मी थोडंसं यूपीएससीचे बरेच प्रश्न आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट, पण मी 2 प्रश्न तुम्हाला दाखवायला आणलेले आहे. एक ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आणला यूपीएससी दाखवायला, आणि एक आणलाय डिस्क्रिप्टिव्हचा, जेणेकरून हा धडा अभ्यासताना मला काय काय गोष्टी क्लिअर करायच्या आहे हे मला लक्षात येतं. इज इट क्लिअर? मग आता या वेनी आपण हा खनिज आणि ऊर्जा संसाधने धडा स्टार्ट करूया. बघा, हा याच्यातला एक तुमचा प्रीला पडलेला प्रश्न आहे. त्यात दिलेला आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट इलेक्ट्रिसिटी अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिव्हिंग बिलो कोड. आता यांनी काय सांगितलं, इलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, असणारी विद्युत ऊर्जा ज्याला म्हणतो आम्ही, बरोबर आहे. या विद्युत ऊर्जे संबंधीचे योग्य स्टेटमेंट तुम्ही काय करा, वाचा. पहिला हायड्रोइलेक्ट्रिसिटी, ज्याला आम्ही जलविद्युत म्हणतो. हायड्रोइलेक्ट्रिसिटी म्हणजेच काय, जलविद्युत असं त्याला आपण म्हणतो. हे लक्षात घ्यायचं आहे. मग जलविद्युत, हायड्रोइलेक्ट्रिसिटी इज अ क्लीन सोर्स ऑफ एनर्जी. इलेक्ट्रिसिटी इज द जनरेटेड फ्रॉम द वॉटर. जलविद्युत हा एक स्वच्छ ऊर्जेचा स्रोत आहे. दुसरं, इलेक्ट्रिसिटी इज जनरेटेड फ्रॉम द वॉटर. विद्युत कशासाठी जनरेट केली जाते, जल म्हणजे पाण्याद्वारे, कोळशाद्वारे, खनिज असणारं ऑइल, नॅचरल गॅस नैसर्गिक गॅस, आणि ॲटॉमिक मिनरल्स म्हणजे अणु खनिजांद्वारे काय केलं जाते, ऊर्जा निर्माण केली जाते. ऊर्जेचे स्रोत निर्मितीचे हे आहे. तिसरं, इलेक्ट्रिसिटी इज रिलेटिव्हली एक्सपेन्सिव्ह सोर्स ऑफ एनर्जी. विद्युत ही ऊर्जेचा सर्वात असणारा महागडा स्रोत आहे, असं स्टेटमेंट आहे. आणि तिसरं लक्षात घ्यायचं आहे, आर द पर हेड कन्झम्पशन ऑफ एनर्जी इज अन इम्पॉर्टंट इंडिकेटर ऑफ द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. पर व्यक्ती किती ऊर्जा वापरली जाते, वापर हे आर्थिक विकासाचं काय लक्षण आहे, इंडिकेटर आहे. असे 4 स्टेटमेंट दिलेले आहे. आता त्यातले 4 स्टेटमेंट बरोबर आहे चूक आहे त्यात मी जाणार नाहीये. मला हे सांगायचं आहे की आपल्याला म्हणजे ऊर्जेचे स्रोत काय, कुठली, ज्याला आम्ही इलेक्ट्रिक म्हणतो पॉवर. मग पॉवर रिसोर्सेस काय, कशापासून तयार होते, त्यातलं रिन्युएबल कुठले, नॉन रिन्युएबल कुठले, आम्हाला माहित असणं गरजेचं आहे. याच्याशिवाय
मी तुम्हाला मेन्सचा प्रश्न दाखवतो काही 2 मेन्सचे प्रश्न बघा. एक आहे डिस्कस द नॅचरल रिसोर्सेस पोटेन्शियल ऑफ द डेक्कन ट्रॅप, म्हणजे आमच्या दख्खनच्या पठाराचं. हा UPSCला पडला प्रश्न आहे. दख्खन पठारावरील नैसर्गिक संसाधनाची क्षमता तुम्ही काय करा, विचारात घ्या किंवा चर्चा करा. नैसर्गिक संसाधने बरोबर आहे, कुठले, दख्खनच्या पठारावरचे. याच्यात काय करायचं आहे, पोटेन्शियल म्हणजे त्यांची असणारी क्षमता आपल्याला काय करा, विचारात घ्या किंवा चर्चा करा असं म्हटलेलं आहे. मग दख्खनच्या पठारावर नैसर्गिक, फॉर एक्झाम्पल इथं मोठ्या प्रमाणात खनिज आहे, मॅग्नीज आहे, लोह आहे, दगडी कोळसा आहे, बॉक्साईट आहे दख्खनच्या पठारावर. हे आम्हाला विचारात घ्यावं लागेल, त्याचं नॅचरल पोटेन्शियल कसं आहे. दुसरं, तेवढंच नाही तर तुम्हाला फक्त नॅचरल रिसोर्सेस, फक्त मिनरल्स रिसोर्सेस होणार नाही, तर एनर्जी रिसोर्सेस पण क्लिअर करावं लागेल. या भागात असणारे सौर ऊर्जा हे मोठं पोटेन्शियल आहे या भागाचं. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, थोडा गुजरातचा भाग असेल, अशा सगळ्या सोर्स नाही. किंवा या भागात असणारे जल विद्युत प्रकल्प मोठे आहे, कारण की इथं बेसॉल्ट आहे, पाणी मुरत नाही. मग अशा याचा विचार करावा लागेल ना. म्हणून ते बेसिक जर क्लिअर असलं आपलं, ते फार सोपं लिंक होतं. आणि NCERTला अकॉर्डिंग मी आधी पण सांगितलंय की मोस्ट ऑफ द सिलेबस हा NCERTला समोर ठेवून त्यांनी फ्रेम केलेला दिसतो जेव्हा GSच्या मी भूगोलाबद्दल बोलतोय, हे लक्षात घ्या. दुसरा प्रश्न आहे, इंडिया हॅज द इमेन्स पोटेन्शियल फॉर द सोलर एनर्जी. भारतात मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेची क्षमता आहे. दो देअर आर रिजनल व्हेरिएशन्स इन द डेव्हलपमेंट, तरी त्यात प्रादेशिक असणारा काय करत, प्रादेशिक भिन्नता आहे. कशामुळे, कशासाठी, विकास करण्यासाठी. त्याच्यात काय दिलेलं आहे, रिजनल व्हेरिएशन म्हणजे भिन्नता दिलेली आहे. प्रादेशिक भिन्नता मोठ्या प्रमाणात आढळून येते विकासाच्या दृष्टीने. हे का, एलॅबोरेट, स्पष्ट करा किंवा हे करा. मग आता इथं आम्हाला इंडिया हॅज द इमेन्स पोटेन्शियल, मग सोलर एनर्जी भारतात इमेन्स पोटेन्शियल आहे का. भारतातल्या कुठल्या कुठल्या भागात ज्याला सौर ऊर्जा म्हणतो याची क्षमता, स्थापित क्षमता सर्वात अधिक आहे. फॉर एक्झाम्पल गुजरात असेल, राजस्थान असेल. आमचा महाराष्ट्र येतं का सौर ऊर्जेत, का आमचा महाराष्ट्र पवन ऊर्जेत आघाडीवर आहे, हे आम्हाला सगळं बघावं लागणार आहे. आणि त्याच्यासोबत त्यात रिजनल व्हेरिएशन्स असल्यामुळे काय केलंय इन इट्स डेव्हलपमेंट, त्याच्या असणाऱ्या विकासासाठी, सौर ऊर्जेच्या विकासासाठी असणारा ह्या जो तुमचा असणारी भिन्नता आहे, प्रादेशिक भिन्नता, याचा विचार करून तुम्हाला ते लिंक करून द्यावं लागेल, कुठल्या एरियातनं ती मिळू शकते. बिकॉज नाऊ अ डेज हे फार महत्वाचं आहे, तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ऊर्जा हा विकासासाठी फार आवश्यक आहे. कारण की आता आपल्याला जर जास्तीत जास्त, आपली लोकसंख्या 143 कोटीवर आहे, 143 कोटी मधल्या लोकसंख्यांना, तरुणांना आणि जास्तीत जास्त जर रोजगार निर्माण करायचा असेल, तो रोजगार काय आपण प्राथमिक क्षेत्रात शेतीमध्ये जाऊन निर्माण करू शकत नाही. त्यासाठी औद्योगिक क्षेत्रातच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला पाहिजे, सेवा क्षेत्रात झाला पाहिजे. मग औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात जर रोजगार मोठ्या प्रमाणात निर्माण करायचा असेल तर आम्हाला लक्षात घ्यावं लागेल त्यासाठी ऊर्जेची गरज आहे. ती ऊर्जा दगडी कोळसा आज नुसतं संपणार आहे. मग आम्हाला वेगवेगळे स्रोत, दगडी कोळशातनं पोल्युशन मोठ्या प्रमाणात येणार आहे. मग याचा सगळा विचार करता आम्हाला हा टॉपिक इथं बेस म्हणून समजून घेणं काय गरजेचं आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. इज इट क्लिअर. सो असे मी सुरुवातीला मुद्दामून प्रश्न दाखवले की प्रश्नांचा आधार घेऊन आपल्याला अँगल क्लिअर होतं की आयोग काय विचारू शकतो, काय विचारेल, आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रश्नांमध्ये जावं लागेल. नाऊ नेक्स्ट, आता याच्यातलं बेसिक सोपं जे त्यांनी पुटअप केलेलं आहे त्यातले काही गोष्टी आपण इथे वाचूया आणि आपण हे करूया. आता बघा, सिंपल दिलंय. डू यू नो द सॉल्ट इन युअर फूड अँड ग्रॅफाइट इन युअर पेन्सिल आर अल्सो मिनरल्स. म्हणजेच काय, मीठ जे आपण खातो, बरोबर आहे, आणि किंवा ज्या पेन्सिलमध्ये आपण ग्रॅफाइटचं ज्याला वापरतो, ग्रॅफाइटचं काय असतं, आपली ती समोरचं टोक असतं, ग्रॅफाइट हे मीठ म्हणजेच त्याला मी सोडियम हे म्हणतो आपण, लक्षात घ्यायचं आहे. तर मीठ हे निसर्गात तयार होते. का तयार होते, तर पाणी साठून पाण्यातलं क्षार, बरोबर आहे, याच्यापासून जिथं बाष्पीभवन अधिक आहे. फॉर एक्झाम्पल आमचं सांबार लेक आहे. सांबार लेक कुठे आपला, तर असणारा आमच्या राजस्थानमध्ये आहे. तिथं बाष्पीभवनाचं प्रमाण अधिक आहे. मग या भागातनं काय पाण्याचं बाष्पीभवन होऊन जातं आणि ते क्षार तसंच राहतं. साठून या भागात काय झालंय, तिथं सॅलिनिटी जास्त आहे, तिथं बाष्पीभवन अधिक आहे, तिथं मीठ तयार होईल. ग्रॅफाइट इज द रूपांतरित खडक आहे. हा कुठला, दगडी कोळशाचं रूपांतर आहे. दगडी कोळसा हा पुढच्या टप्प्यात जेव्हा रूपांतर होतो, हा एक तर ग्रॅफाइट किंवा हिऱ्यामध्ये बदलतो, हे लक्षात घ्यायचं आहे. सो रूपांतर जिथं दगडी कोळसा आहे तिथं ते सापडतं आणि त्याचा उपयोग आम्ही पेन्सिलीमध्ये लिहिण्यासाठी वगैरे करतो. सो हे पण आपले काय मिनरल्स, खनिजांचा भाग आहे. मग इथं म्हणतात आहे आता खनिजांची व्याख्या, द नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स दॅट हॅज डिफाईन केमिकल कंपोजिशन इज मिनरल. आता ठीक आहे, ही व्याख्या दिली आहे.
निसर्गता अशा काही याच्यापासून बनलेलं कंपोजिशन सबस्टन्स दॅट हॅज डिफाईन्ड केमिकल, म्हणजे रासायनिक कंपोजिशन, संरचना, अशी रासायनिक रचना याच्यात निसर्गात आढळणारी, त्याला आम्ही काय म्हणतो, मिनरल्स. पण आपल्याला डिफायनेशन मध्ये जायचं नाही, इन दॅट सिम्पल आपण लक्षात घेऊया. द मिनरल्स आर नॉट इव्हनली डिस्ट्रीब्युटेड ओव्हर द स्पेस. सगळीकडे खनिजे समान प्रमाणात काय झालेली आहे, वितरित झालेली नाहीये. बड ऑब्वियस त्यात काय आहे, त्याच्यात वेगवेगळा हा आहे, म्हणजे त्याच्यात डिस्पॅरिटी बरेच येते. दे आर द कॉन्सन्ट्रेटेड इन द पर्टिक्युलर एरिया ऑफ द रॉक फॉर्मेशन. ते एखाद्या पर्टिक्युलर म्हणजेच एखाद्या ठराविक खडकांमध्येच ते जास्त मोठ्या प्रमाणात काय झालेले आहे, केंद्रीय झालेले दिसतात. हा इथला एक मुद्दा आहे. Some minerals are found in the areas which are not easily accessible, such as the Arctic Ocean bed and Antarctica. पृथ्वीवर असेही काही प्रदेश आहेत जी आपल्याला इझी, मानवाला ऍक्सेसेबल नाही. फॉर एक्झाम्पल आर्टिक आणि अंटार्क्टिक या पण भागात खनिजे आहे, पण ते सहज उपलब्ध होणार नाही. तिथं ते खाणे किंवा तिथला असणारा एक्स्ट्रीम क्लायमेट, अति थंड वातावरण, बर्फ असणारा तिथला भाग, याच्यात ते मिळवणं शक्य नाही, अशाही भागात ती गेलेली आहे. नेक्स्ट, the minerals are formed in different types of geological environments under varying conditions. खनिजे हे वेगवेगळ्या याच्यात काय म्हणतोय, भौगोलिक वातावरणात निर्माण झालेली आहे, वेगवेगळ्या परिस्थितीत निर्माण झालेली आहे. दे आर क्रिएटेड नॅचरल प्रोसेस विदाउट एनी ह्युमन इंटरफरन्स. मानवाच्या कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय हे निसर्गता प्रक्रियेतनं तयार होणारी खनिजे कुठल्या प्रक्रियेत तयार होतात, निसर्गाच्या प्रक्रियेत तयार होतात. आणि तिथे दिलेलं आहे की दे कॅन बी आयडेंटिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर फिजिकल प्रॉपर्टीज, त्याच्या असणाऱ्या भौतिक गुणधर्मानुसार, सच ॲज कलर, कुठल्या रंगाचा आहे, दगडी कोळसा हा काळाच असतो ना, कलर, डेन्सिटी, त्याची घनता कशी आहे, त्यानंतर हार्डनेस, कठीणपणा कसा आहे, आणि अगेन द केमिकल प्रॉपर्टी सच ॲज द सोल्युबिलिटी. केमिकल प्रॉपर्टी म्हणजेच काय, रासायनिक गुणधर्म कसा आहे. फॉर एक्झाम्पल मीठ घेतलं तर मीठ पाण्यात विरघळतं, तर त्याची सोल्युबिलिटी, विरघळणे, हा त्याचा काय केमिकल प्रॉपर्टी म्हणजे रासायनिक गुणधर्म आहे. मग खनिजे हे डिफरंट कंडिशन मध्ये तयार होतात, भौगोलिक वातावरणाचा परिणाम त्याच्यावर होतो. शिवाय त्यातल्या असणारे भौतिक काय असतात गुणधर्म वेगळे आहे, रंग आहे, त्याचा टणकपणा आहे, किंवा त्याची घनता आहे, किंवा काही रासायनिक गुणधर्म असतात ते विरघळतात का वगैरे, असा इथं उल्लेख केलेला आहे. इज इट क्लिअर? सो खनिज म्हणजे काय आणि खनिजांमध्ये काय असतं, हा एक भाग आहे. पण आता देयर इज द टाइप्स ऑफ मिनरल. खनिजांचे प्रकार किती केले जातात इथे लक्षात घ्यायचं. किमान खनिजांना 3 प्रकारात, बरोबर, देयर आर 3000 डिफरंट मिनरल्स म्हणतात, सॉरी 3 प्रकार नाही, 3000 खनिजांचे प्रकार आहे. किती हजार आहे? 3000 खनिजे. ओके, ऑन द बेसिस ऑफ द कंपोजिशन मिनरल्स आर क्लासिफाईड. त्याच्यातलं असणारं स्ट्रक्चर, त्याच्यामुळे मिनरल्स आर क्लासिफाईड म्हटलेलं आहे. हा पण इथं लक्षात घ्यायचं आहे. मिनरल्स आर क्लासिफाईड इन मेटॅलिक म्हणजेच काय, धातू खनिजे आणि अधातू. धातू आणि अधातू खनिजे. त्यातील फेरस म्हणजे, हे लक्षात घ्या, फेरस म्हणजे लोह खनिजे, आणि नॉन फेरस लोह नसणारे खनिजे, लक्षात घ्यायचंय, धातू खनिजे. आता आपल्याला एक सिंपल आहे, फार सिंपल एक्झाम्पल दिलेले आहे, ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. सिंपल वेनी समजले पाहिजे, त्या सिंपल वेनी केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, द मेटॅलिक मिनरल्स कंटेन मेटल इन अ रॉ फॉर्म. धातू खनिजांमध्ये धातू हे एक, ज्याला आम्ही म्हणतो कच्च्या स्वरूपात असते. मेटल्स आर हार्ड सबस्टन्स, जे टणक असतात. आणि धातू अधातूचा सिंपल आपण काय हे सांगतो की ज्याला ठोकलं, दाबलं, चपट केलं, पत्रा तयार झाला पाहिजे धातू. ज्याला ठोकून वगैरे पत्रा तयार करता येत नाही ते झाले आमचे अधातू. फॉर एक्झाम्पल चुनखडी वगैरे, असं लक्षात घ्यायचंय. दिलेलं आहे हीट अँड इलेक्ट्रिसिटी हॅव अ कॅरेक्टरिस्टिक लस्टर अँड शाईन. ते काय करतात, हे करतात, शाईन करतात, चकाकतात, किंवा याचाच वापर आम्ही इलेक्ट्रिसिटीमध्ये वगैरे करतो. आयर्न ओव्हर बॉक्साईड, मॅग्नीज ओव्हर सम एक्झाम्पल्स. तुमचे मेटॅलिकचे एक्झाम्पल्स काय, लोह, त्यानंतर मॅग्नीज किंवा बॉक्साईड, ही त्याची एक्झाम्पल्स आहे. मेटॅलिक मिनरल्स मे बी फेरस ऑर नॉन फेरस. जे मेटॅलिक धातू आहे त्यात पण धातू ही जी आहे कुठली आमची धातूमध्ये ज्याला आम्ही म्हणतो लोह सदृश्य किंवा लोह नसणारे, अशा आम्ही याच्यात टाईप केले आहे. अँड अगेन परत काय दिलंय पुढे, आता लक्षात घ्यायचं आहे.
नॉन फेरस मिनरल्स आर लाईक आयर्न ओव्हर मॅग्नीज अँड क्रोमाइट. आयर्न ओव्हर मॅग्नीज आणि क्रोमाइट, जिथं लोहाचं प्रमाण अधिक असते, फेरस जास्त असतो, अशा याला आम्ही काय म्हणतोय, फेरस मेटल. And non-ferrous metal that doesn't contain iron but has contained some other metal such as gold, silver, copper or lead. म्हणजे असणारा सोनं, चांदी, लक्षात घ्यायचं आहे, सोनं, चांदी असे हे काय मेटल्स आहे ज्याच्यामध्ये लोह त्यात नाही. इट इज अ प्युअर फॉर्म. दॅट इज अ प्युअर फॉर्म. लोहे कायम तुमचं काय असतं, मिक्स फॉर्म मध्ये असतं, हे इथे लक्षात घ्या. पण दे आर द मेटल्स, दे आर द ऑल्सो कॉल्ड द मेटल्स, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. आणि याला असं म्हटलंय द नॉन मेटॅलिक कुठले, मग बघा इथे दिलेला मिनरल्स डज नॉट कंटेन द मेटल्स लाईक द मायका, जिप्सम. एक्झाम्पल आर सच द मिनरल्स फ्युएल्स लाईक द कोल, पेट्रोलियम, हे सगळे काय अधातू आहे. चुनखडी, लाईमस्टोन, हे सगळे अधातू आहे. आम्हाला एकदम सिंपल माहित पाहिजे की आमच्या असणाऱ्या खनिजांचे दोन प्रकार केले जातात, एक धातू, दुसरं अधातू. एक मध्ये धातूमध्ये सुद्धा लोह सदृश्य, लोह नसणारे, लोह सदृश्य मध्ये आमचे आयर्न, मॅग्नेशियम, हे एकदम क्रोमाइट, हे एकदम बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि त्यातही नॉन फेरस मध्ये गोल्ड असेल, सिल्वर असेल तुमचं, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यातलं दिलेलं आमचं प्लॅटिनियम असेल, हा त्यातला फरक आहे. त्यातलं नंतर नॉन मेटॅलिक मध्ये तर फॉर एक्झाम्पल सिंपल आहे, मायका, अभ्रक ज्याला म्हणतो आम्ही, चुनखडी ज्याला म्हणतो, जिप्सम ज्याला म्हणतो, हे सगळे आमचे इकडे टाकायचे आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. इज दॅट क्लिअर? सो अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी लक्षात घ्यायच्या. परत एक छोटीशी माहिती दिली आहे. The rock is an aggregate of one or more minerals, but without definite composition of constituent of minerals. आता बघा, हे जोडून द्या आपण. खडकांमध्ये खनिजे आढळतात का? तर आढळतात. आतापर्यंत माहिती असणारे 2800 प्रकार खनिजांची माहिती झाले. ओनली अबाउट हाफ द कन्सिडर द ओर मिनरल्स, हे लक्षात घ्यायचं. दस वन कॅन इझिली नोटिस दॅट ऑल मिनरल्स आर रॉक्स बट ऑल रॉक्स आर नॉट मिनरल्स. त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक कशात ऑल मिनरल्स, सगळी खनिजे हे काय आहे, खडक आहे, पण सर्व खडक हे खनिजे नाही आहेत, असं त्यांचं म्हणणं. असं का? तर मला लक्षात घ्यायचं, इथे दोन गोष्टी तुम्हाला समजून घ्यावं लागेल. खडकाची निर्मिती कशी होते, तर पहिला खडक आहे ज्वालामुखी, त्याला पॅरेंट रॉक म्हणतो. त्याला प्रायमरी, आपण मागच्या 6वीत ते 7वीत आपण डिस्कस केलाय शॉर्टमध्ये. इट्स अ प्रायमरी रॉक. जो लावारच बाहेर पडतो, इग्नियस रॉक, ज्वालामुखी, त्याच्यातनं तयार होणारा खडक. आता जो मिनरल्स येतात कुठून, हे तर बिकॉज ऑफ द व्होल्कॅनिक इरप्शन. पृथ्वीच्या पोटात खनिज आहे, ज्वालामुखीच्या द्वारे बाहेर पडतात आणि ज्वालामुखीतनं ती खनिजे, आणि मग ज्वालामुखी थंड झाला, लावारच थंड आला की खडक, आणि खडकात काय असणार आहे, खनिजे. पण प्रत्येक खडक हे खनिज नसणार, बिकॉज तुमचा असणारा अग्निजन्य खडक याची झीज होणार आहे. त्याची झीज झाल्यानंतर त्याच्यापासून तुमचा स्तरित खडक होईल, किंवा तिकडे मेटामॉर्फिक म्हणजे रूपांतरित होईल. त्यावेळेस केमिकल कंपोजिशन शुड बी चेंज, आणि त्याच्यामुळे प्रत्येक खडक हा खनिज नाही आहे, पण खनिज म्हटल्यानंतर प्रत्येक खडकात आढळतं, हे सुद्धा इथे लक्षात घ्यायचं आहे. अशा स्वरूपाची एक त्यांनी सोपी मांडणी इथे दिलेली आहे. बघा आता एक्स्ट्रॅक्शन ऑफ मिनरल्स किंवा खनिज आम्ही मिळवतो कसे, त्या संदर्भात बघू. खनिजे किंवा मिनरल्स आम्ही मिळवतो कसे. मायनिंग म्हणजे आमच्या खाणीमधनं, ड्रिल म्हणजे खोदणे किंवा क्वेरिंग, ते जाऊन एक्स्ट्रॅक्ट करून काढणे, त्याला आपण क्वेरिंग म्हणतो, हे लक्षात घ्यायचंय. मग आता द प्रोसेस ऑफ टेकिंग आउट द मिनरल्स फ्रॉम द रॉक्स इट्स द बरीड अंडर द अर्थ सरफेस. बरोबर आहे. मायनिंग, खोदत जाण्यात, त्यात माइन्स करावं लागतात. द मिनरल्स दॅट lie at the shallow depths of the taken out, shallow म्हणजे वरच्या भागात, by removing the surface layer, this is known as the open cast mining. ओके, ज्या आपण काही मला बघू देत, फोटो आहे का माइनचा टाकलेला नाही आहे, पण पुस्तकात दिलेलं आहे. तुम्ही बघता अशा स्वरूपाचा, तुम्ही हा जो मेन रस्ता असता, आपले रस्त्यावर ट्रक वगैरे जायला, असं कुठल्याही खाणीत तुम्ही बघितलं, खाली खनिजे खांदायला खांदत खाली नेता, पण तो वरच्या भागात आढळणारी खनिजे आम्ही तशी काढतो. दुसरं त्याला ओपन कास्ट मायनिंग म्हणतात. डीप बोर्स कॉल्ड शॅफ्ट्स हॅव टू बी मेड टू रीच मिनरल्स डिपॉझिट दॅट लाय अ ग्रेट डेप्थ, दिस इज कॉल्ड द शाफ्ट मायनिंग. शाफ्ट मायनिंग म्हणजे काय, अति खोलातनं जेव्हा खनिज काय काढले जातात, एक्स्ट्रॅक्ट केले जातात किंवा काढले जातात, त्याला शाफ्ट मायनिंग असा शब्द वापरला जातो. हा सुद्धा लक्षात घ्या. बट ऑब्वियस पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस ऑक्युअर फार बिलो ऑन द अर्थ सरफेस. डीप वेल्स आर बोर टेकन आउट दॅट
इट्स कॉल्ड अ ड्रिलिंग. अति जास्त खोलीवरचं त्यातही खनिज तेल खनिज वायू हे ड्रिल करण्यात जातं आणि मिनरल्स दॅट lie near the surface of the simply dug by the process known as the coining. आता म्हणजे खूप सोप्या भाषेत, फॉर एक्झाम्पल जिप्सम असेल हे वरच्या स्तरात आढळतं. लक्षात घ्यायचंय दगडी कोळशासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे यातलं ओपन कास्ट मायनिंग असतं. मग आता जर तुम्हाला खनिज तेल करायचं असेल ड्रिल करून जावं लागतं, फार खाली तिथे शक्य नाही आहे आपल्याला जाणं. आता तिथं आर्टिक कोला नावाचा डीप मायनिंग आहे, ड्रिलिंग आहे, ते आर्टिक पाशी आहे, ते 12 किलोमीटर डीप आहे. किंवा आपलं बॉम्बे हाय जवळजवळ खाली 3 किलोमीटर 4 किलोमीटर डीप जावं लागतं, किंवा 5 किलोमीटरच्या वर आहे, तिथं जाणं शक्य नाही आहे, कारण की पृथ्वीच्या अंतर्गत खाली जाताना तापमान वाढतं, घनता वाढतं, ते पॉसिबल आणि फिजिबल होत नाही. मग तिथे ड्रिलिंगचा वापर केला जातो. पण या पद्धती आहे तुम्हाला काय करायचं, एक्सट्रॅक्शन म्हणजे मिनरल्स मिळवण्यासाठीच्या पद्धती. देन देर इज, बरोबर आहे, डिस्ट्रीब्युशन, देर इज अ डिस्ट्रीब्युशन, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. आपण त्याचा शाफ्ट म्हणजे डीप साठी लक्षात द्यायचं आणि ओपन साठी शॅलो साठी लक्षात घ्यायचं. आता खनिजांचे वितरण, खनिजांचे वितरण कसे आहे ते लक्षात घेऊया. कुठल्या स्वरूपात वितरण नाही हे लक्षात घ्यायचं आहे. मिनरल्स ऑक्युर्स इन द डिफरंट टाइप्स ऑफ रॉक्स, हे लक्षात घ्या. खनिजे वेगळ्या प्रकारचे म्हणजे याच्यात दिसतात खडकांमध्ये. सम आर फाउंड इग्नियस अग्निजन्य खडकात, सम इन द मेटामॉर्फिक रूपांतरित खडकात, while others occur in the स्तरित कुठला सेडिमेंटरी. जनरली द मेटामॉर्फिक रॉक्स आर फाउंड इन द इग्नियस अँड द मेटामॉर्फिक. जे तुमचे मेटॅलिक म्हणजे धातू सदृश्य खनिज आहे हे प्रामुख्याने अग्निजन्य किंवा रूपांतरित खडकात आढळतात. आणि त्यात आयर्न ओर नॉर्थ स्वीडन ते दिलेलं आहे. कॉपर निकेल डिपॉझिट इन द ऑर्टेरिओ कॅनडा, आयर्न निकेल क्रोमाइट्स प्लॅटियम इन द साऊथ आफ्रिका आर एक्झाम्पल्स ऑफ द मिनरल्स फाउंड इन द इग्नियस अँड मेटामॉर्फिक. मग हे पण लक्षात घ्यायचं आहे की प्रामुख्याने मेटामॉर्फिक असणारे कुठले, तर त्यात दिलेलं आहे की आयर्न ओर हे नॉर्थ म्हणजे लोह खनिज नॉर्थ स्वीडन, कॉपर अँड निकेल डिपॉझिट इन द ऑर्शेनियो कॅनडा, आयर्न निकेल क्रोमाइट्स अँड प्लॅटिनियम इन साऊथ आफ्रिका आर एक्झाम्पल्स ऑफ द मिनरल फाउंड इग्नियस आणि मेटामॉर्फिक. कुठलं अग्निजन्य रूपांतरित खडकात कुठल्या कुठल्या भागात कुठले मेटॅलिक आढळतात त्याचा एक्झाम्पल्स दिलं आहे. त्यानंतर सेडिमेंटरी रॉक्स फॉर्मेशन ऑफ द प्लेन्स अँड यंग फोल्ड माउंटेन्स. आता जे स्तरित खडक आहे हे शक्यतो मैदानांमध्ये किंवा जिथं तरुण घडीचे पर्वत न्यू फोल्डेड माउंटन्स त्या भागात ते आढळतात. मग याच्यात आढळणारे नॉन मेटॅलिक मिनरल्स लाईक लाईमस्टोन, मग चुनखडी, तिथं आमच्या हिमालयात पण चुनखडीसाठी आहे हे लक्षात घ्यायचंय, चुनखडी. त्यानंतर मॅग्नेशियम डिपॉझिट ऑफ द जॉर्जिया, द रिजन जॉर्जिया इन द युक्रेन, phosphate beds on the Algeria, and some examples of the mineral fuels such as the coal, petroleum are found in the sedimentary strata. त्यातलं असणारं पेट्रोलियम किंवा दगडी कोळशाचे साठे हे कुठे आढळतात, स्तरित खडकात आढळतात. असे सुद्धा त्यांनी जगाचे एक्झाम्पल दिले. मग डिस्ट्रीब्युशनचं करताना त्यांनी वर्ल्ड दाखवलं. एशियाबद्दलची पहिली आहे, एशिया आफ्रिका युरोप सगळ्यांबद्दल. आता बघा एशियामध्ये चायना अँड इंडिया हॅव द लार्ज आयर्न ओर डिपॉझिट. भारतात आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कशाचे तर लक्षात घ्या लोह खनिज साठे. The continent produces more than the half of the world's tin. लक्षात घ्या जगाच्या पेक्षा अर्ध्यापेक्षा अधिक ज्याला आम्ही म्हणतो टीन हे कोण करतं तर आपलं एशिया खंडातनंच प्रोड्यूस होतं जगाच्या. मग अगेन देर इज द चायना मलेशिया अँड इंडोनेशिया आर द अमंग द वर्ल्ड्स लीडिंग इन द टीन प्रोड्युसर. चायना मलेशिया आणि इंडोनेशिया टीन जे आम्ही कशापासून करतो लोहापासून टपर पासून तयार करतो. चायना ऑल्सो लीड्स इन द प्रोडक्शन ऑफ द लीड अँटिनोमी अँड द टंगस्टन. ह्या प्रकारच्या खनिजांमध्ये सुद्धा चायना आघाडीवर आहे. एशिया ऑल्सो हॅज द डिपॉझिट ऑफ द मॅग्नेशियम बॉक्साइट निकेल झिंक अँड कॉपर. आशिया खंडात या मॅग्नेशियम बॉक्साइट निकेल किंवा झिंक किंवा तांबे कॉपर याची सुद्धा खनिज आढळतात. मग नेक्स्ट युरोप. प्रत्येकाचा आढावा घेऊ आपण. याच्यात शॉर्ट मध्ये दिलाय पण ते लक्षात घ्यायचं. युरोप इज द लिडिंग प्रोड्युसर ऑफ द आयर्न ओर. युरोप जगातील असणारं लोह खनिजासाठी काय प्रोडक्शनसाठी उत्पादनासाठी आघाडीवर आहे. द कंट्रीज विथ लार्ज डिपॉझिट आयर्न ओर आर युरोप मधल्या कुठल्या कुठल्या रशियाचा भाग, युक्रेनचा भाग जे आता युद्ध चालू आहे रशिया युक्रेन, स्वीडन, फ्रान्स. मिनरल्स डिपॉझिट ऑफ द कॉपर म्हणजे तांबे लीड झिंक मॅग्नीज आणि निकेल फाउंड इन द ईस्टर्न युरोप युरोपियन रशिया. लक्षात घ्यायचं ईस्टर्न युरोप आणि युरोपियन रशिया. ईस्टर्न युरोप म्हणजे रशियाला लागून असणारा. लक्षात घ्या युरोपचा पूर्वेकडचा भाग जो रशियाला आहे आणि त्यातला रशियाचा भाग कुठला जो युरोपला आहे
अशा भागात युरोपमधली मोठ्या प्रमाणात खनिज आढळतं आणि हे कशाच्यासाठी आघाडीवर आहे, आयर्न ओरसाठी आघाडीवर आहे, हे सुद्धा लक्षात घ्या. आता इथे सांगितलं स्वित्झर्लंड हॅज नो नोन मिनरल्स डिपॉझिट इन इट. स्वित्झर्लंड म्हटले अजूनपर्यंत कुठलेही खनिज सापडलेले स्वित्झर्लंड म्हटले कुठले खनिज आढळत नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय नॉर्थ अमेरिका. द मिनरल्स डिपॉझिट इन नॉर्थ अमेरिका आर लोकेटेड इन टू द 3 झोन्स. 3 झोनमध्ये 3 क्षेत्रात ते आढळतात. त्यातलं एक आहे कॅनेडियन रिजन नॉर्थ ऑफ द ग्रेट लेक्स, जो ग्रेट लेक आहे 5 लेक म्हणून तयार झालेला त्याच्या वर असणारा. देन ॲप्लिशियन रिजन, ॲप्लिशियन माउंटून जो पूर्वेकडचा आहे अमेरिकेच्या याच्यावर. अँड द माउंटन रेंजेस ऑफ द वेस्ट. वेस्टला जर माउंटन रेंजेस विचारली अमेरिकेच्या दॅट इज रॉकी. रॉकी पर्वत आहे, कॅनडाचा वरचा भाग आहे आणि पूर्वेकडचा असणारा ॲप्लिशियन माउंटन. या 3 भागात कुठले कुठले खनिज आढळतात, लोह, निकेल, सोने, युरेनियम, कॉपर आर माइंडेड इन द कॅनेडियन शिल्ड. बरोबर आहे. हे कुठं असतं, कॅनडाच्या असणाऱ्या पठारी भागात. कोल इन द ॲप्लिशियन म्हणजे ॲप्लिशियन पर्वतावर कशाचं असणारे कोळशाचे साठे आहे. आणि वेस्टर्न कॉर्डिलियस हॅव द वास्ट डिपॉझिट ऑफ कॉपर, रेड, झिंक, गोल्ड अँड द सिल्वर. जो रॉकी पर्वतचा भाग आहे त्याच्यामध्ये असणारं तांबे, लीड, झिंक, सोने आणि चांदी याचे साठे मोठ्या प्रमाणात तिथे आढळून येतात. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. मग येतो साऊथ अमेरिकाकडे. कोणाकडे, साऊथ अमेरिकाकडे. ब्राझील इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द हाय ग्रेड आयर्न ओर. चांगल्या प्रतीचं आयर्न. आता आयर्नचे 4 प्रकार आहे, काही ते आपण 11वी सगळं शिकायचं आहे. टप्प्याटप्प्याने ते होतात किंवा भारताचं जेव्हा येईल आपलं 10वीचं भारताचे खनिजे वगैरे 10वीचं पुस्तक आहे. 9वी याच्यानंतर पुस्तक आपलं भारताचे फिजिकल सेटिंगचं आहे. त्यावेळेस आपल्याला भारतात कुठल्या टाईपचे खनिजे आढळतात ते पण लक्षात येईल, हे लक्षात घेऊया आपण. पण ब्राझील इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द हाय ग्रेड आयर्न ओर. चिली अँड पेरू आर लीडिंग प्रोड्युसर ऑफ द कॉपर. चिली आणि पेरूमध्ये तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन. ब्राझील आणि बोलिव्हिया अमंग द वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द टीन. हे पण लक्षात घ्या, जगातील लार्जेस्ट उत्पादकापैकी एक आहे. साऊथ अमेरिका ऑल्सो हॅज द लार्ज डिपॉझिट ऑफ द गोल्ड, सिल्वर, झिंक, क्रोमियम, मॅग्नेशियम, बॉक्साइट, मायका, प्लॅटिनियम, ॲस्बॅस्टॉस आणि डायमंड म्हणजे हिऱ्यांचं. मिनरल्स ऑइल इज द फाउंड व्हेनेझुएला, अर्जेंटिना, चिली, पेरू आणि कोलंबिया. तुम्हाला माहित आहे व्हेनेझुएला हा ओपेकचा मेंबर आहे क्युबाच्या खाली. आणि व्हेनेझुएला मोठ्या प्रमाणात काय करतो, ऑइल प्रोड्यूस करतो. मग या भागात असणारे इंधन खनिजे सुद्धा आढळतात. त्यानंतर मी आफ्रिकाकडे आलो तर आफ्रिका इज द रिच मिनरल्स रिसोर्सेस. इट इज द वर्ल्ड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ द डायमंड्स. आपल्याला माहिती आहे आफ्रिकेमध्ये डायमंड्स माइन मोठ्या मोठ्या आहे. जॉन्सबर्ग पाशी आहे वर्ल्ड डिपेस्ट माइन, ती जवळजवळ 3.5 किलोमीटर खोल असणारी माइन तिथं आहे. त्यानंतर इथं गोल्ड अँड प्लॅटिनियम. साऊथ आफ्रिका, झिम्बाब्वे, झैरे प्रोड्यूस द लार्ज पोर्शन ऑफ द वर्ल्ड गोल्ड. जगाच्या सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन आफ्रिकेत होतं. द अदर मिनरल्स फाउंड इन द आफ्रिका आर कॉपर, तांबे असेल, लोह असेल, क्रोमियम, युरेनियम, कोबाल्ट अँड द बॉक्साइट. ऑइल ऑल्सो फाउंड इन द नायजेरिया अँड लिबिया अँड अंगोला. या भागात खनिज तेल, इंधन सुद्धा आढळतं. मग ऑस्ट्रेलिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ बॉक्साइट. जगातला सर्वात जास्त बॉक्साइट ऑस्ट्रेलिया. त्यानंतर इट इज लिडिंग प्रोड्युसर ऑफ द गोल्ड. गोल्ड सुद्धा, डायमंड, आयर्न ओर, टीन अँड निकेल. इट इज ऑल्सो रिच इन द कॉपर, झिंक, मॅग्नीज आणि तिथं कालोगरलई अँड कुलग्लॅराइड एरिया जी आहे वेस्टर्न ऑस्ट्रेलिया हॅव द लार्जेस्ट डिपॉझिट ऑफ गोल्ड. पश्चिमेकडे ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या प्रमाणात डिपॉझिट्स आहे. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. इज इट क्लिअर? नाउ ग्रीन डायमंड इज द रेअरेस्ट डायमंड. हा रेअरेस्ट डायमंड म्हणते ग्रीन कलरचा असणारा. द ओल्डेस्ट रॉक इन द वर्ल्ड आर इन द वेस्टर्न ऑस्ट्रेलिया. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये जुना जो खडक आहे दे आर डेट फ्रॉम 4,300 मिलियन इयर अगो. ओके, आफ्टर द अर्थ वॉज फॉर्म. त्याच्यामध्ये हा सापडतो. हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. मागे एक पॉईंट होता तो एकदा साऊंड येतो इथं. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट इथं मिस झाला वाटतं मला. हा तुम्हाला विचारलाय इफ यू कॅन अनालाइज दॅट द रॉक कंटेन्स कॉपर बिकॉज ऑफ द रॉक लुक्स द ब्ल्यू इन कलर. ज्या खडकात तांबे असतं, तांब्याचं म्हणजे खनिज असतं ते खडक निळसर रंगाचं दिसतं. हा सुद्धा भाग लक्षात घ्या. याच्यावर सुद्धा UPSCने प्रश्न विचारून घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. लास्ट बट नॉट लिस्ट अंटार्क्टिका. The geology of Antarctica is sufficiently well known to predict the existence of the variety of minerals depositing some probably large. Significant size of the deposit of the coal in the Trans-Arctic mountains are the iron ore near the Prince Charles Mountain. East Antarctica forecasted iron ore gold. ओके, ठीक आहे. आता लक्षात घ्यायचं आहे अंटार्क्टिकामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज आहेत. ते खनिज कुठल्या प्रदेशात येतात तर लक्षात घ्यायचं तिथं दिलेलं आहे
ट्रान्स अंटार्क्टिक माउंटन्स, आयन नियर द प्रिन्स चार्ल्स माउंटन्स, ईस्ट अंटार्क्टिका पूर्व अंटार्क्टिकामध्ये आहे. आयर्न, गोल्ड, सिल्वर आणि ऑइल असे तिथं कमर्शियल क्वांटिटीज मध्ये काय आहे प्रेझेंटेड आहे. पण स्टील देर इज नो मॅन्स लँड, ते कोणाचंच नाही म्हणून तिथं अजून एक्झॅक्ट केलेलं नाहीये. मग याच्यानंतर येतो डिस्ट्रीब्युशन, भारताच्या खनिजांच्या वितरणाकडे. आयर्न, इंडिया हॅज डिपॉझिट ऑफ द हाय ग्रेड आयर्न ओर. भारतात सुद्धा मोठ्या उच्च प्रतीचे लोहाचे साठे, कच्चे लोहाचे साठे आपल्या भारतात आहे. द मिनरल्स इज फाउंड मेनली इन द झारखंड. कुठलं राज्य? झारखंड सर्वात जास्त खनिज आहे. ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गोवा, महाराष्ट्र अँड द कर्नाटका. म्हणजे सर्व पठारीचा प्रदेश, द्विकल्पीय पठारावर, छोटा नागपूर असेल, पश्चिम घाट असेल, पूर्व घाट असेल, हा दख्खनचा भाग असेल, याच्यात सर्वात अधिक खनिजे आढळतात. आणि आधीच मी प्रश्न दाखवला होता की बाय मिनरल्स दख्खनचं पठार कसं आहे हे इथे लक्षात घेणं काय गरजेचं आहे. नेक्स्ट, बॉक्साइट. मेजर बॉक्साइट प्रोड्युसिंग एरियाज आर झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. आता एक एक जर खनिज घेतलं तर आयर्नचा भाग कुठला दिलेला आहे आपल्याला इथं, तर झारखंड, ओडिसा, छत्तीसगड. बॉक्साइट म्हटल्यानंतर मोस्ट ऑफ द तेच येतात, झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तामिळनाडू. बॉक्साइट आपल्या इथं पूर्व आणि पश्चिम किनार दोन्हीकडे आढळते, पण पूर्व किनाऱ्यावर बॉक्साइट काय अधिक आहे. देन मायका, ज्याला मी अभ्रक म्हणतो. लक्षात घ्या, डिपॉझिट मेनली ऑक्युर इन द झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश अँड राजस्थान अशा आमच्या भारतातले दिले आहे. इंडिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर. जगात सर्वात जास्त प्रोड्यूस आणि एक्सपोर्ट करणारा अभ्रक हा भारत हा देश आहे अभ्रकाचं. तांबे, इट इज मेनली प्रोड्यूस इन द राजस्थान, खेत्री, मध्य प्रदेश, झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. मॅग्नीज, जे आपण लोह खनिजासाठी लोहाच्या पक्क लोह तयार करण्यासाठी मॅग्नीजचा वापर केला जातो. इंडिया मॅग्नीज डिपॉझिट लाई इन द महाराष्ट्र, सगळ्यात अधिक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. पण आता प्रोड्युसिंग मध्ये मॅग्नीज महाराष्ट्र आपलं दुसऱ्या नंबरला आहे. एक नंबरला सध्या एमपी गेलेला आहे आणि मग आधी बॉक्साइट होतं आपला ओरिसा होतं. देन देर इज द लाइमस्टोन, चुनखडी. मेजर लाइमस्टोन प्रोड्युसिंग स्टेट्स इन इंडिया आर द बिहार, झारखंड, ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात आणि तामिळनाडू. या भागात असणारं राजस्थानचे साठे मोठ्या प्रमाणात आहे. सोने, गोल्ड, तुम्ही सर्वांनी केजीएफ नाव ऐकलं असेल. कोलार इन कर्नाटका, केजीएफ, कोलार गोल्ड फील्ड माइन, डिपॉझिट्स ऑफ द गोल्ड इन इंडिया. These minerals are among the deposits in the world which makes the mining of this this or very expensive process. ही खूप खर्चिक बाब आहे, लक्षात घ्या. आणि जगामध्ये सुद्धा ही प्रसिद्ध आहे. कोलार गिल्ड फील्ड मध्ये रायचूर जो आहे ते कुलगुड्डी, पण सध्या आता फाउंड झाल्या किंवा डिक्लेअर केले बिहारमध्ये पण मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे. पण बिहारमध्ये आपण एक्सट्रॅक्ट करत नाही, या खाणीतनं काढतो. आणि सॉल्ट, इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द सीज, लेक्स अँड द रॉक्स. इंडिया इज वन ऑफ द वर्ल्ड लिडिंग प्रोड्युसर ऑफ द एक्सपोर्टर्स ऑफ द सॉल्ट. मिठाचा भारत हा जगातला निर्यातदार आणि उत्पादक सुद्धा देश आहे, अशी एक माहिती इथे दिली आहे. देन युजेस ऑफ मिनरल. आता हे मिनरल्स सगळे कुठे मिळतात, काय कसे होतात तयार, याचं दिलेलं आहे वितरण. पण हे मिनरल मिळतात कुठे ते पण सांगायचं आहे. मिनरल्स आर यूज इन द मेनी इंडस्ट्री. खूप जास्त वेगवेगळ्या औद्योगिक याच्यात त्याचा वापर करतो. विच यूज द जेम्स अँड युजली हार्ड. जेम्स म्हणजेच काय, ते तुमचे स्टोन, खडे वगैरे. These are then set in the various styles of the ज्वेलरी मध्ये वापरलं जातं. Another metal used in the everything from the coins, pipes, silicon used in the computer industry. Silicon तुमची चिप आहे, लक्षात घ्यायचं आहे. Aluminium obtained from its own bauxite used in the automobile असेल, एअरप्लेन असेल, आपले तारा असतील, आपले भांडे असतील, स्टेनलेस स्टील, याच्या सगळीकडे आम्ही मेटलचा वापर करतो. किंवा अगेन तुमची बिल्डिंग, इमारत तयार करायची आहे, त्यात लोह वापरायचं आहे, रस्त्यांमध्ये लोह वापरायचं आहे, हे सगळ्याच्या सगळे. आता कॉन्झर्वेशन ऑफ मिनरल्स, कारण मिनरल्स आर द लिमिटेड, नॅचरली तयार व्हायला वेळ प्रचंड लागतो. सो कॉन्झर्वेशनसाठी काय करता येईल त्याच्या, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बरोबर आहे. मिनरल्स आर नॉन रिन्युएबल रिसोर्सेस. ते पुनर्निर्मित क्षम नाही, नॉन रिन्युएबल. ओके, वन्स इट एक्सट्रॅक्ट, देन it takes the thousands of years of the formation of and the concentration of minerals. The rate of formation is much smaller than the rate of which they human consume. ज्या प्रकारात आपण त्याचा उपभोग घेतोय त्या तुलनेत ते फार हळू आणि स्लो काय होणार, निर्माण होणार आहे. त्यामुळे शक्य नाही रिन्यू करणं परत. तो आपण काय करू शकतो, दिस इज टू रिड्यूस द वेस्टेज इन द प्रोसेस ऑफ द मायनिंग, रिसायकलिंग द मेटल, अनदर वे इन विच द मिनरल सोर्स. आपण काय करू शकलो, वेस्टेज कमी करू शकलो पाहिजे. रिसायकल जास्तीत जास्त वापर, पुनर्वापर केला तर मग आपल्याला आहे त्या मिनरलचा वापर योग्य प्रकारे करता येईल, हे सुद्धा लक्षात घ्या. रियूज, रिड्यूस
आणि रिसायकल, दिस इज द मिनरल्स अशी त्यांनी सांगितली आहे. तर तुम्ही कॉन्झर्वेशनसाठी या गोष्टी करू शकता. हा झाला आता खनिजाचा एक भाग. दुसरा आहे ऊर्जा खनिजे. सोपं आहे, दगडी कोळसा इज मॅटर. पण ऊर्जा खनिजे म्हणजे काय? आता इथे इलेक्ट्रिसिटीचा एक पहिला दाखवलेला आहे, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. इथं नॅशनल पॉवर ग्रीड सप्लाय इलेक्ट्रिसिटी असा एक टावर दाखवलाय. आता पॉवर रिसोर्सेस, आता त्या कंडिशन म्हणले मी सोडतो की ते सन इज मदर बिंग हर डे बाय द स्विचिंग ऑन द गीझर वगैरे लावलाय, गरम पाणी केलंय, वाय गोइंग टू स्कूल वगैरे वगैरे. आता आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे, पॉवर और एनर्जी प्लेज अ व्हायटल रोल इन द अवर लाईफ्स. आता बरं तुम्ही असं विचार करा की आपण आहे सगळे ते नैसर्गिक स्रोत आपण वापरून टाकले, दगडी कोळसा संपला. आज भारतासारखा देश, महाराष्ट्रासारखं राज्य, मोर दॅन 60% डिपेंड ऑन द थर्मल इलेक्ट्रिसिटी दॅट विल प्रोड्यूस फ्रॉम द युअर कोल. आणि दगडी कोळसा संपला तर काय करायचं? आयात करायचं झालं, आयात नाही झाला आपल्याला तर मग परत आपण दगडावर जायचं का? हे लक्षात घ्या. म्हणजेच काय करावं लागेल? वापर नीट करावा लागेल. म्हणून आपल्याला एक गोष्टी समजून घ्यायचं आहे. म्हणजे व्हायटल रोल इन अवर लाईफ, बरोबर आहे, ऊर्जेमुळे. वी ऑल्सो नीड पॉवर इन इंडस्ट्री, औद्योगिक, शेती, दळणवळण, बरोबर आहे, संदेशवहन आणि असणारी आमची संरक्षण, या सगळ्यासाठी आम्हाला ऊर्जेची गरज आहे. पॉवर रिसोर्सेस मे बी ब्रॉडली कॅटेगराइज कॉन्व्हेशनल आणि नॉन कन्व्हेशनल. पारंपरिक स्त्रोत आणि अपारंपरिक स्त्रोत अशा दोन याच्यात ऊर्जेचे असणारे काय करतो आम्ही? स्त्रोत डिवाइड करतो. ते लक्षात घेऊया. आता इथं सिंपल दिलेला हे आहे चार्ट, तो आपण बघूया. पहिले कन्व्हेशनल सोर्स ऑफ एनर्जी कुठला कुठला दिलेला आहे. आता ऍडव्हान्टेज वर दिलं, हे मी वाचणार. इझियर टू ट्रान्सपोर्ट, डिसएडव्हान्टेज ऑइल काय, नॅचरल गॅस काय. कन्व्हेशनल सोर्स कुठले कुठले आहे ते आपण लक्षात घेऊया. कन्व्हेशनल सोर्सेस म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे? कॉमन यूज फॉर द लॉंग टाइम, आम्ही खूप वर्षापासून त्याचा उपयोग करत आलेलो आहे. लक्षात घ्या. फायरवूड, लाकूड, फॉसिल्स फ्युएल्स, जंगलातनं लाकडं जमा करणे जाण्यासाठी कन्व्हेशनल एनर्जी, फायरवूड वगैरे असतील. पण त्याच्या सोबतच आम्हाला लक्षात घ्यायचं आहे, त्यात दिलंय फायरवूड आणि इथं कोल. ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज दिलेलं आहे. इझी ऍक्सेस आहे, जे आम्ही जंगलात आणू शकतो. प्रोड्यूस एनर्जी टू अ लार्ज नंबर ऑफ पीपल, जास्त लोकांना लगेच मिळू शकतं. डिसएडव्हान्टेज कलेक्शन इज टाइम कन्झ्युमिंग, तुम्ही लाकडं जमा करायला कधी जाल, पोल्युशन निर्माण होतं. आणि इट्स प्रमोटिंग द ग्रीन हाऊस इफेक्ट्स ऑफ द, आणि डिफॉरेस्टेशन, तुम्ही जंगल तोडणार लाकडासाठी, ग्रीन हाऊस इफेक्ट सुद्धा काय करतात? मोठ्या प्रमाणात तयार होतो. जर कोळसाचा एक्झॅक्टली काय एक्सटेन्सिव्हली अवेलेबल आहे, कोळसा जर आणला तर खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, हे इथे लक्षात घ्यायचं आहे. किंवा इलेक्ट्रिकली कन्झम्पशन टू इलेक्ट्रिसिटी आमचं इझी तयार होऊन जातं. पण अगेन पोल्युशन, कोळशातनं कार्बन बाहेर पडणार. आणि बल्की टू ट्रान्सपोर्ट, इतक्या ट्रान्सपोर्ट करायचा कसा, त्याच्या सुविधा त्याच्या कमी असणार. हायड्रल पॉवर, जलविद्युत प्रकल्प नॉन पोल्युटिंग आहे एक. दुसरा आत्मबघाची प्रश्न दाखवला होता, पहिला ऑब्जेक्टिव्ह असा सुद्धा तो. प्रमोट्स अँड द इरिगेशन अँड द फिशिंग, चीप आहे, स्वस्त आहे, आमचं असणारं ॲग्रिकल्चरच्या कामात येतं. डिसएडव्हान्टेज डिस्प्लेसमेंट ऑफ द लोकल कम्युनिटी, माझे तयार करायसाठी तुम्हाला म्हणजे आपल्याला ते जमीन ॲक्वायर करावं लागतं ना धरणं बांधण्यासाठी, लोकांना पुनर्वसन करावं लागतं. इथं लक्षात घ्यायचं आहे. कमी आहे, कॅपॅसिटीज कमी होते याच्यातनं आणि एक्सपेन्सिव्ह टू सेटअप खूप महाग येतं, हे त्याची लिमिटेशन्स आहे. हे सगळे लिमिटेशन्स बघायचे कशा कशा दिलेले आहे हे इथं लक्षात घ्यायचं आहे. सिंपल गोष्टी त्यांनी टाकलेलं आहे. आता मी फॉसिल जे आहे तुमचं फ्युएल्स आहे, वूड आहे, जंगलातनं आणणे तोडणे, हे बघा इथे लाकडं जमा करताना एक स्त्री पण दाखवली आहे, बरोबर आहे. कॅरिंग फायर वूड इन द नॉर्थ ईस्ट इंडिया, त्यांच्या ऊर्जा स्त्रोत आहे. पण आता असं नाही, आपण डेव्हलपमेंटकडे मोठ चाललो आहे. आता मेन आहे कोल. दिस इज द मोस्ट अबंडंट फाउंड इन द फॉसिल फ्युएल. भारतासारख्या गोंडवाना, आपण भारतात गोंडवाना होता, आपला दगडी कोळसा हा गोंडवाना काळात निर्माण झालेला दगडी कोळसा आहे. इट इज यूज डोमेस्टिकल फ्युएल, घरगुतीसाठी, इंडस्ट्री उद्योगासाठी, आयर्न आणि स्टील, लोह आणि पोलादच्या आमचे उद्योग आहे. ओके. स्टीम इंजिन्स अँड द ग्रेटर इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी म्हणजे विद्युत ऊर्जा. इलेक्ट्रिसिटी फ्रॉम कोल इज अ थर्मल, जी कोळसा वापरून वीज निर्माण करतो आम्ही, त्याला थर्मल एनर्जी. कोळशाचा वापर ते टर्बाईन फिरण्यासाठी वाफेचा केला जातो. कोळशातनं वीज निघत नाही, पण ते वाफेमुळे टर्बाईन फिरतं. द कोल विच आर टुडे वॉज फॉर्म मिलियन्स ऑफ इयर, खूप वर्षाआधी तयार झालाय. आता इथनं हा काय होणार आहे? अंडर द लेयर्स ऑफ द अर्थ कोल इज देअर फॉर द रेफर टू ॲज द बरीड सनशाईन. म्हणजे काय होतं, तो आता संपत जाईल, त्याला काय म्हटलं जातं? बरीड सनशाईन्स असंही त्याला म्हटलं जातं. द लिडिंग कोल प्रोड्युसर ऑफ द वर्ल्ड, चायना, USA, जर्मनी, रशिया, साऊथ आफ्रिका अँड फ्रान्स हे जगातील सर्वात जास्त कोळसा उत्पादक देश आहे. द कोल प्रोड्युस एरियाज आर इंडिया, राणीगंज झारखंडमध्ये, झरिया, धनबाद, बोकारो, हे सगळे झारखंड मधले प्लेसेस, हे सगळ्यात प्रोड्युसिंग जास्त करतात झारखंड.
दगडी कोळसा उत्पादन 1 नंबरचं राज्य आहे, हा सुद्धा भाग लक्षात घ्यायचा आहे. थर्मल पॉवर प्लांट, ह्या चिमण्या, याच्यात टर्बाईन हे वाफा तयार करतात आणि याच्यात ते टर्बाईन फिरतं, हे सुद्धा लक्षात घ्या. दुसरा स्रोत आहे तुमचा पेट्रोलियम. द पेट्रोल दॅट कीप्स युअर कार रनिंग, म्हणजे आमचं इंधन आम्हाला दळणवळणासाठी कामाचं पडतं. आणि हे कुठं तयार होतं? कीप्स युअर सायकल फ्रॉम द सिक्वेन्सिंग बोथ वगैरे ते जाऊ द्या आपण याच्यातनं. थिक ब्लॅक लिक्विड कॉल्ड द पेट्रोलियम, इट इज फाउंड इन बिटवीन द लेयर्स ऑफ द रॉक्स अँड द ड्रिल फ्रॉम ऑफ द ऑइल फील्ड्स लोकेटेड ऑफशोर. म्हणजे समुद्राच्या आतील भागात हे सगळे साठे आम्हाला आढळून येतात, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि ते आणायचं क्रूड ऑइल आणि रिफायनरीज प्रोसेस करून आम्ही काय करतो, त्याला फिनिश करतो, लाईक डिझेल, पेट्रोल, केरोसिन, वॅक्स, प्लास्टिक, ल्युब्रिकंट्स, आणि मग त्याचा आम्ही वापर करतो. म्हणून रिफायनरीज त्यासाठी आम्ही एस्टॅब्लिश केलेला आहे. लक्षात घ्या, पेट्रोलियम अँड इट इट्स डेरिव्हेटिव्हज कॉल्ड द ब्लॅक गोल्ड. पेट्रोलियम आणि त्या उपघटकांना काय काळे सोनं असंही म्हणतात. दे व्हेरी व्हॅल्युएबल. द चीप पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज, सगळ्यात कमी स्वस्तात प्रोड्यूस करणारे इराण, इराक, सौदी अरेबिया, कतार, आपण यांच्याकडनंच घेतो. आपण सगळ्यात जास्त सौदी अरेबियाकडनं, मग इराणकडनं आपलं आयात होते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. द अदर मेजर प्रोड्युसर आर द USA, रशिया, व्हेनेझुएला, अल्जेरिया, आणि सर्वात लिडिंग प्रोड्युसर इंडिया आर दिग्बोई. ही पहिली आहे. डिग बॉय डिग, खांदन ते खांदण्यासाठी, डिग म्हणजे खदने, बॉय म्हणजे आसाम रेल्वे ट्रेडिंग अँड कंपनी, याला तो शोध लागलेला आहे 1889 मधला. दिग्बोईचं शहरच वसून गेलं. दिग्बोई इन आसाम. बॉम्बे हाय म्हणजेच मुंबई, 175 किलोमीटर आपल्या मुंबईपाशी आहे ऑफशोअरला. आणि कृष्णा आणि गोदावरी बेसिन इथं सुद्धा आहे. द वर्ल्ड पेट्रोलियम इज डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड्स पेट्रा मिनिंग रॉक, ऑलियम मिनिंग ऑइल, खडकात आढळणारं तेल. सो पेट्रोलियम मीन्स रॉक ऑइल, हे पण इथं लक्षात घ्यायचं. याच्यासोबत इथं CNG, कंप्रेसर नॅचरल गॅस, पॉप्युलर इको फ्रेंडली म्हटलं जातं ऑटोमोबाईल फ्युएलमध्ये. इट इज लेस पोल्युटेड दॅन पेट्रोलियम अँड डिझेल. ह्याचं पोल्युशन काय होतं? कमी होतं. म्हणून आपण गॅस, आपल्या बसेस असतील, रिक्षा असतील, सगळे CNG वर केले. दॅट देर इज अ नॅचरल गॅस इज फॉर्म विथ द पेट्रोलियम डिपो. जिथं आमचे खनिज तेलाचे साठे आहे तिथंच नैसर्गिक काय आढळतात? वायू सुद्धा आढळतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यात असणारं डोमेस्टिक आणि इंडस्ट्रियल यूजसाठी रशिया, नॉर्वे, UK, नेदरलँड मेजर प्रोड्युसर, सर्वात अधिक जास्त उत्पादन इथं होतं. त्यानंतर इंडिया, जैसलमेर, कृष्णा गोदावरी डेल्टा, त्रिपुरा अँड सम एरियाज ऑफ शोर ऑफ द मुंबई, इथं जास्त म्हणजे मुंबईच्या अपतटामध्ये इथं सुद्धा येतात. आणि थोड्याफार प्रमाणात वर्ल्ड ऑफ सफिशियंट नॅचरल गॅस रिझर्व्ह ऑफ देअर ओन. व्हेरी फ्यू कंट्रीज, खूप कमी देशांजवळ त्यांच्या गरजे एवढा मुबलक प्रमाणात नैसर्गिक वायू आढळतो. द शार्प इन्क्रीज इन अवर कन्झम्पशन फॉसिल फ्युएल्स हॅज लेड टू देअर डिप्लेशन ॲट द अलार्मिंग द रेट. आपल्या इथं काय झालं? कन्झम्पशन मोठ्या प्रमाणात त्याचं वाढलं, हे लक्षात घ्यायचं आहे. कंडन्शन मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याचं हे वाढलं काय? कन्झम्पशन. तर त्याच्यामुळे त्याची डिमांड वाढल्यामुळे, कन्झम्पशन वाढल्यामुळे त्याचे साठे आमच्या इथं मोठ्या प्रमाणात कमी होत गेले आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्यायचं आहे. इज दॅट क्लिअर? नेक्स्ट, अनचेक द बर्निंग द फॉसिल फ्युएल डिम्पिंग द लिड टॅपिंग व्हेरियस नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी अँड क्लीन असते, ती पण लक्षात घ्या. नॉर्वे वॉज द फर्स्ट कंट्री इन द वर्ल्ड डेव्हलप द हायड्रोइलेक्ट्रिक. जलविद्युत प्रकल्प सर्वात पहिल्यांदा कुठे झाला असेल तर जलविद्युत प्रकल्प सर्वात पहिल्यांदा हा काय झालेला आहे तर असणाऱ्या नॉर्वे इथे झालेला. कुठे झालेला आहे? नॉर्वे यांनी तयार केलाय. हायडल पॉवर. आता हायडल म्हणजे जलविद्युत प्रकल्प. रेन वॉटर, रिव्हर वॉटर ते स्टोअर केलं जातं. द फॉलोइंग वॉटर फ्लोज वगैरे, याच्यात मी सिंपल सांगतो हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर म्हणण्यापेक्षा हे जे साठवलेलं पाणी आहे हे तुमचं पोटेन्शियल एनर्जी पाण्यात असते. ही जर इथून सोडली दॅट इज द कायनेटिक एनर्जी, आणि त्याच्या कायनेटिक एनर्जी असणार टर्बाईन. हे टर्बाईन फिरतं आणि त्याच्यातनं विद्युत निर्मिती होते. पाण्याचा, ऊर्जेचा वापर पाण्याचा करायचा. पोटेन्शियल टू कायनेटिक, कायनेटिक एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. या अर्थाने ते हायडल पॉवर प्रोजेक्ट बनवले जातात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं. द लीडिंग प्रोड्युसर ऑफ हायडल पॉवर इन द वर्ल्ड, प्रागवे हे जगात सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारं राज्य आहे, देश आहे. देन नॉर्वे, ब्राझील, आणि मग पुढे इथे दिलं चायना, ही सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती करणारे देश आहे. सम इम्पॉर्टंट हायड्रोइलेक्ट्रिक स्टेशन इंडिया, भाकरानांगल आपल्या इथं, नंतर गांधी सागर, त्यानंतर नागार्जुन सागर कृष्णा नदीवर, दामोदर व्हॅली, महानदी किंवा महानदी दामोदर याच्यावरच इथं मोठ्या प्रमाणात होतं, हे लक्षात घ्या. नाउ इट्स अ लास्ट पार्ट दॅट इज द नॉन कन्व्हेन्शनल, अपारंपरिक ऊर्जा स्रोत. हे बघा कसे असतात, हे पोटेन्शियल एनर्जी, आणि पाणी जेव्हा सोडतात ते टर्बाईन पडलं, कायनेटिक एनर्जी अँड दॅट क्रिएट्स. द इन्क्रीज इन द यूज ऑफ फॉसिल फ्युएल्स इज लिडिंग टू इट्स शॉर्टेज. अधिक जास्त जैव श्म इंधनाचा वापर केल्यामुळे त्याचा काही शॉर्टेज येईल. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे?
अशा गोष्टीमधनं ऊर्जा मिळवू लागणार आहे जे कंटिन्यू असे न संपणारे, त्याचे मर्यादित स्रोत नाही, अमर्यादित स्रोत आहे. फॉर एक्झाम्पल पवन ऊर्जा, हवा आहेच, जवळ पृथ्वी आहे, सूर्य आहे, सौर ऊर्जा, असे स्रोत आम्हाला करावं लागेल. आणि याच्यासाठी देयर इज अ नीड फॉर द युझिंग नॉन कन्व्हेन्शनल सोर्स. सगळ्या सोलर एनर्जी, विंड एनर्जी, टायडल लाटांवरची, याला आम्ही काय म्हणतो, रिन्युएबल म्हणतो. मग विंड एनर्जी मधले ऍडव्हान्टेज काय आहे लक्षात घ्यायचं आहे. नॉन पोल्युटिंग, प्रदूषण निघत नाही. लो कॉस्ट प्रोडक्शन ऑफ द इलेक्ट्रिसिटी वन सेटअप महाग आहे, पण एकदा सेटअप झालं की कमी पैशात त्याची विद्युत तयार होते. सेफ आणि क्लीन, सुरक्षित आहे, स्वच्छ आहे. पण त्याचा डिसएडव्हान्टेज काय, नॉईज खूप मोठ्या प्रमाणात होता, हवेचं ते चक्र फिरतं तुमचं, त्याला आम्ही विंड मिल म्हणतो. विंड मिल सेटअपच खूप कॉस्टली आहे. डिस्टर्ब रेडिओ अँड टीव्ही रिसेप्शन, हार्मफुल टू द बर्ड्स. याच्या फिरल्यामुळे पक्ष्यांवर हे होतं, किंवा जे कम्युनिकेशन असतं त्याला याचा काय होऊ शकतो, अडथळा निर्माण होऊ शकतो. सौर एनर्जीचा ऍडव्हान्टेज काय, इनऑक्झिबिलिटी, काही न संपणारा स्रोत आहे. नॉन पोल्युटिंग, प्रदूषण नाही आहे. एक्सपेन्सिव्ह आहे सेटअप, पण इथं काय इज द सोर्स ऑफ सो गेट्स वेस्टेड. डिफ्यूज द सोर्स सो गेट्स वेस्टेड, खूप जास्त आहे म्हणून वेस्टेड जाईल, लक्षात घ्यायचंय. त्यानंतर टायडलचा म्हणजे लाटांच्या आधारे ऊर्जा निर्मिती करणे, नॉन पोल्युटिंग, इनऑक्झिस्टेबल होत जातो हा, पण हाही न समुद्र काही संपणार नाहीये तेव्हा लाटा तिथे आहे. पण अगेन डिस्ट्रॉइज द वाईल्ड लाईफ हॅबिटेट, जे पाणी आहे, कुठल्या समुद्रीय जीवजंतू, त्यांना याचा परिणाम होऊ शकतो. आणि डिफिकल्ट टू हार्मनेस, हे सुद्धा लक्षात घ्यायचंय. देन न्यूक्लिअर एनर्जी एमिट्स लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी, खूप मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करू शकते. पण इथं लक्षात घ्या, जनरेट्स रेडिएक्टिव्ह वेस्ट. जर ते फुटलं, म्हणजे फुकुशिमाची अणुभट्टी फुटली होती म्हणून आपल्या इथं विरोध होत आहे, आपण न्यूक्लिअर लायबिलिटी बिल आणलं 2013 मध्ये, तरी आपल्या इथं विरोध होतो, हे लक्षात घ्या. जर ती फुटली, त्यातनं जर अणु उत्सर्जित झालं तर मग जीवितहानी मोठ्या प्रमाणात होऊ शकतं, हे लक्षात घ्यायचं. आणि खर्चिक सुद्धा आहे. बायोगॅस, ज्याला आम्ही म्हणतो गोबर गॅस वगैरे, लो कॉस्ट, इझी टू ऑपरेट, मेक्स यूज ऑफ द बायो वेस्ट. गावाकडे असतात, स्वस्त आहे, पण कॉजेस ऑफ द ग्रीन हाऊस गॅसेस, बिकॉज याच्यातनं मिथेन निघतं, CH4, आणि त्यामुळे ग्रीन हाऊस, मिथेना इज द पार्ट ऑफ युअर ग्रीन हाऊस गॅसेस. मिथेन जर असेल, जळवायू आहे, तो इथनं पृथ्वी सोडणारी सौर ऊर्जा तो काय करतो, पकडून ठेवतो, मग उष्णता वाढू शकते. जिओथर्मल म्हणजे काय, भू औष्णिक, जमिनीतनं असणारी, क्लीन, इको फ्रेंडली आणि ऑलवेज अवेलेबल. ही अवेलेबल असणार आहे बऱ्याच वेळा. लोकेटेड फार अवे फ्रॉम द सिटीज अँड सो कॉस्टली, म्हणजे काय, मुख्य शहरापासून ती लांब असतात, तिला झरे लागले पाहिजे, उष्ण पाण्याचे झरे, त्याच्यातनं उष्ण पाण्याचे वाफा, त्याच्यावरती जिओथर्मल, जमिनीत येणारी वाफ, त्याच्यावर ते तयार करतात. पण त्याची स्वस्त जरी असली, अवेलेबिलिटी होत नाही. मग असे सोर्सेस दिलेले आहे, हे लक्षात घ्या. मग सोलर एनर्जीकडे बेसिक सन हीट्स द लाईट एनर्जी कॅन बी फेल्ड बाय द यूज व्हेरी डे. सोलर एनर्जी ट्रॅप फ्रॉम द सन कॅन बी यूज इज सोलर सेल्स. सोलर सेल्स पासून प्रोड्यूस केली जाते इलेक्ट्रिसिटी. आता हे जॉईन केले जातात, पॅनल्स आहे, जनरेट पॉवर ऑफ द हिटिंग, लाइटिंग पर्पज, टेक्नॉलॉजी वगैरे वापरली जाते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि अबंडंट सनशाईन, खूप मोठ्या प्रमाणात सूर्याची उपलब्ध असते. सोलर हीटर्स, सोलर कुकर, सोलर ड्रायर्स बिसाइड बिंग यूज द कम्युनिटी लाइटनिंग. आता आम्ही दिवे जरी असते रस्त्यावरचे, हे सोलर एनर्जीवर चाललोय. मोठमोठ्या सोसायटीमध्ये तुम्हाला बघितलंय सोलर पॅनल बसवले असतात, आपलं काही गिझरसाठी असतील, हीटरसाठी असतील, किंवा आपल्या शिर्डीला जगातील, भारतातील सर्वात मोठं काय किचन आहे. दररोज किमान 10,000 लोकांचे जेवण हे सोलर कुकरवर तिथं तयार केलं जातं. हा मोठा प्रोजेक्ट इथं आला, पण याचाही एक मोठा भाग आपल्या इथं आहे, हा लक्षात घ्यायचा आहे. मग येतो विंड एनर्जीकडे, म्हणजेच काय, तुमची पवन ऊर्जा. एक्झॉस्टेड सोर्स एनर्जी, इन एक्झॉस्टेड ही मोठी आहे. विंड मिल्स हॅव बीन यूज ऑफ द ग्रेडिंग द ग्रेन अँड द लिफ्टिंग द वॉटर सिन्स टाइम्स ऑफ द इमोरियल. इन मॉडर्न टाइम विल्स मिल्स द हाय स्पीड विंड्स रोटेट. आता ते चक्र फिरलं पाहिजे, यासाठी विंड फार्म्स हॅव्हिंग क्लस्टर, मोठ्या प्रमाणात मिल्स, तुम्हाला विंड मिल्स उभ्या कराव्या लागतील. आणि लोकेटेड कोस्टल रिजन्स अँड द माउंटन, याला उंच प्रदेश किंवा किनारी प्रदेश लागेल, जिथं वाऱ्याचा वेग 3 किलोमीटर पर सेकंद असा असला पाहिजे किमान, तर तिथं लवकर तितकं पातं फिरेल. आणि जर ते फिरलं तर मग टर्बाईन फिरेल आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. अस्वस्थ पण आहे, पण फाउंड इन द नेदरलँड, जर्मनी, डेन्मार्क, UK, USA, स्पेन आर नोटेड देअर विंड एनर्जी प्रोडक्शन. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात पवन ऊर्जा निर्मिती केली जाते. देन न्यूक्लिअर पॉवर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द एनर्जी स्टोर इन द न्यूक्लिय ऑफ ॲटम्स, एनरिच युरेनियम U-235. त्याच्यावर न्यूट्रॉनचा मारा करायचा, न्यूट्रॉन स्प्लिट होणार, 3, 9, 9, 27 असा तो स्प्लिट होत जातो. पण त्याला एनरिच युरेनियम लागतं, जे आपल्यापाशी नाहीये. मग आपण थोरियमचा मोनाझाईट सँड आहे केरळमध्ये वगैरे,
तिथनं आम्ही प्रयत्न करतोय मिळवायचा. पण याला सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की द न्यूक्लिअर पॉवर आर प्रोड्युसर USA, युरोप, in India, Rajasthan and Jharkhand have the large deposits of the uranium, thorium found in the large quantity of the monazite sands. Kerala, the nuclear station in India, त्यात भारताचे काही न्यूक्लिअर स्टेशन दिलेले आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तिथनं आम्ही करतो. पण भारतात सध्या 2% पेक्षा कमी ऊर्जा, कारण आपल्याकडे एनरिच युरेनियम नाही आहे आणि आपला असणारा विरोध मोठ्या प्रमाणात आहे. तिथं आपल्या इथं अणुभट्ट्या सुद्धा मोठ्या आम्ही उपलब्ध केलेल्या नाही. हा पण एक भाग इथं लक्षात घ्या. इज इट क्लिअर? लास्ट बट नॉट लिस्ट जिओथर्मल. मग जिओथर्मल एनर्जी काय असते? टेम्परेचर इन द इंटिरियर ऑफ द, पृथ्वीच्या अंतरंगातलं असणारं तापमान, त्या तापमानात असणारी वाफ, हीट एनर्जी कॅन बी यूज इन जनरेट द पॉवर. त्या उष्णतेच्या त्या तापमानाचा त्या वाफेचा जिओथर्मल म्हणून एनर्जी आम्ही काय करतो? तर स्प्रिंग म्हणजे तुमचे असणारे तिथनं फवारे, उष्ण फवारे, त्याच्या आधारे टर्बाईन फिरवण्याचा हा वापर केला जातो. आणि जिथं आहे, जिथून स्टीम निघते त्याच्यावर एक वेल तयार केली जाते. ती वाफ कलेक्ट करून एका जागी आणून हे टर्बाईनला दिली जाते आणि मग ते टर्बाईन रोटेट होतं. त्याला जिओथर्मल असं म्हटलं जातं. याचे कमी आहे आपल्याकडे, हे पूर्ण लक्षात घ्या. लाटांच्या आधारे भरती होती टायडल एनर्जी फ्रॉम द टाइड्स. टायडल एनर्जी भरती होटीच्या आधारे, फॉर एक्झाम्पल कांडला, गुजरात, इथं असा एक प्रोजेक्ट आपण तयार केलेला आहे. ओके, ड्युरिंग द हाय टाइड द एनर्जी द टाइड्स यूज टर्न द टर्बाईन इन्स्टॉल्ड आणि ते डॅम प्रोड्यूस करते इलेक्ट्रिसिटी. रशिया, फ्रान्स आणि गल्फ ऑफ कच्छ, हे कुठं आहे? कच्छ म्हणजेच भारत, जिथं मी कांडला म्हणतोय, अशा जागी काय केलेलं आहे? असे एनर्जी, कारण की हे फिरते, लाटांमुळे फिरते टर्बाईन आणि त्याच्यामुळे विद्युत निर्माण होऊ शकते. हे सुद्धा लक्षात घ्या. बायोगॅस लास्ट. ऑर्गॅनिक वेस्ट सच एज द डेट प्लांट, आपल्याला गोबर गॅस ज्याला म्हणतो, बरोबर आहे. डंग म्हणजे काऊ डंग, गाईचं शेण, हे किचन वेस्ट कॅन बी द कन्वर्ट इन टू द बायोगॅस. द ऑर्गॅनिक वेस्ट इज डिकम्पोज बाय द बॅक्टेरिया बायोगॅस आणि त्याच्यात जो वायू निघतो, मिथेन, मिक्सचर ऑफ द मिथेन अँड द कार्बन डायऑक्साइड. बायोगॅस इज द एक्सलंट फ्युएल फॉर द कुकिंग अँड लाइटनिंग अँड द प्रोड्युसिंग. लक्षात घ्या. एनर्जी एव्हरीवेअर बट कॅन विथ द हार्नेस इज दिस एनर्जी. हे लक्षात घ्या. एनर्जी सेव्ह इज द एनर्जी ऍक्ट अँड नाऊ. तो अशा प्रकारे बायोगॅस सिंपल आहे. मी आधीच ते एक्सप्लेन करून शॉर्टमध्ये सांगितलं. म्हणजे क्रक्स आता आपण बघितला. तुम्ही म्हणाल सर थोडं फास्ट झालं तर फास्ट मुद्दामून घेतलं. आता ते आज मला थोडासा आज वेळ मिळाला नाही म्हणजे लाईव्ह यायला, म्हणून मी सकाळी आता काय केलंय, रेकॉर्ड करून घेतलं. पण तुझा गॅप पडावं नाही म्हणून. पण नॅचरल जे काही रिसोर्सेस अँड इट्स संबंध डेव्हलपमेंटचा, म्हणून आम्हाला ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. तसं ह्या 8वीच्या पुस्तकात असणारे ऊर्जेचे स्रोत आपल्याला दिलेले आहे. मी आता लाईव्ह नसल्यामुळे, आपल्याला तुमचे चॅट नसल्यामुळे प्रश्न आणि उत्तर नसणार, पण मी सांगतोय या शनिवारी PYQ द्वारे रिव्हिजन कंटेंट तुमचे 125 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 कशी करावी यासाठी संध्याकाळी 6:30 किंवा 7ला आपलं लेक्चर असेल, ते अनाऊन्स होईलच. 7लाच असेल शक्यतो संध्याकाळी. त्यानंतर नेक्स्ट वीक पासून 26, 27, 28 8 ते 9 रोज 8 ते 9 आपली PYQची सिरीज असेल. पहिले भूगोलाचे 3 दिवस, फिजिकल जिओग्राफी, मग इतिहास, ही सिरीज आहे. त्यानंतर आपली स्पेशल कंटेंट सिरीज चालूच असणार आहे, ते तुम्ही बघत राहा. आणि त्यानंतर आपली नवीन बॅच GS फाउंडेशनची बेसिक प्लस ॲडव्हान्स, ही बॅच मार्चमध्ये आपण लॉन्च होणार आहे. ही साधारणतः 100 ते 100 दिवसाची बॅच असेल. त्या ह्याच्यात आपण काय करूया, सॉरी 100 दिवस म्हणतो, किती 2.5 महिन्याची बॅच असेल. मोस्ट ऑफ द 75 ते 70 दिवसाची बॅच ती आहे. प्लॅन केली आहे पूर्ण बॅच व्यवस्थित. ती बॅच जॉईन केली तुम्हाला नक्कीच GSला पूर्णतः फायदा होईल. तुझा बेसिक फाउंडेशन एकदम क्लिअर होऊन जाईल, हे पण मी सांगतो. तो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत पुढच्या लेक्चरमध्ये लाईव्ह भेटू शनिवारी. शक्यतो शनिवारी आपण PYQ मधनं रिव्हिजन कंटेंट कसा करायचा या संदर्भात भेटू. थँक्यू सो मच. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.